हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माही म्हणाली, त्याला मीच जाण्यासाठी सांगितलं होतं. शांतनू थोडा नाराज होत म्हणाला, का? आणि तू मला का बोलावलं नाहीस? माही शांतपणे म्हणाली, रुपल आणि समीर इथे आले होते, तेव्हा मी अंतराला निघून जायला सांगितलं. हे बोलून माहीने शांतनूच्या छातीवर डोकं टेकवलं. शांतनू म्हणाला, मग तू मला फोन करून का नाही बोलावलं? माही हळू आवाजात म्हणाली, मला थोडा वेळ एकटं राहायचं होतं. शांतनू तिचे केस हलकेच कुरबळत म्हणाला, सगळं ठीक होईल. भविष्यात आपल्याला अजून खूप मुलं होतील. आता लवकर वरी हो आणि घरी जाऊया. माहीने घसा खाकरत म्हटलं, मला काही दिवस आईकडे जाऊन राहायचं आहे. हे ऐकून शांतनू थोडा चकित झाला. काय? आईकडे? तू माझ्यावर रागावली आहेस का? माहीने त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेत म्हणाली, असं काहीच नाही. पण मी इथे राहिले तर हा सगळा प्रसंग मला सतत आठवत राहील. इथे राहून मला सगळं पुन्हा पुन्हा त्रास होईल. शांतनू म्हणाला, ठीक आहे. मी ड्रायव्हर पाठवून आईला इथे बोलावून घेतो. कसं वाटतं? माहीने डोकं हलवत म्हणाली, त्या येणार नाहीत. तुम्ही समजून घ्या. त्यांना बेकरीही सांभाळायची आहे. शांतनूचा चेहरा उतरला. माहीने त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली, फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे. मी परत येईन. कृपया मला जाऊ द्या. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, ठीक आहे, जा. दुसऱ्या बाजूला रोनित हॉस्पिटलमधून बाहेर येत होता. तेवढ्यात त्याची जिया सोबत धडक झाली. रोनित आश्चर्याने म्हणाला, जिया, तू इथे? जिया देखील त्याला तिथे पाहून थोडी चकित झाली. आणि तुम्ही इथे? आणि त्यावेळी रोनितने विचारलं, बहुतेक तुम्ही माहीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला आहात. जियाने भुवया उंचावत तुच्छतेने म्हटलं, मी तिला भेटायला का येईन? मला काय फरक पडतो ती जिवंत आहे की मेलेली? मी तर इथे माझ्या नियमित तपासणीसाठी आले आहे. पण तुम्ही मात्र तिच्यासाठीच आलात, बरोबर ना? जर तुम्हाला तिची इतकी काळजी असेल तर काही करता का नाही? रोनित चिडून म्हणाला, मला काय करायचे आणि काय नाही हे सांगण्याची तुला गरज नाही. त्यासाठी मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही, मिस जिया. आणि तसंच पाहिलं तर शांतनूला तू आवडतही नाहीस. रोनितचं बोलणं ऐकून जिया संतापली. तुला कोणी सांगितलं की तो मला आवडत नाही? त्याच्या आयुष्यात फक्त एकच स्त्री असू शकते आणि ती म्हणजे मी, समजलास? आणि जर तू माहीला शांतनूपासून दूर केलं नाहीस तर मी स्वतः करेन. रोनित थोडा चकित झाला. त्याला माहिती होतं की जिया शांतनूला मिळवण्यासाठी माहीला नुकसान पोहोचवू शकते, पण तो स्वतः माहीला दुखवण्याचा विचारही करू शकत नव्हता. रोनित म्हणाला, आणि तू काय करणार आहेस? त्यावेळी जिया हलकेच हसत म्हणाली, शांतनूला विश्वासघात अजिबात सहन होत नाही आणि मी त्याला सिद्ध करून दाखवेन की माही त्याला धोका देत आहे. हे ऐकून रोनित विचारात पडला, कारण त्याला माहिती होतं की कोणताही माणूस आपल्या पत्नीचा विश्वासघात सहन करू शकत नाही. तो म्हणाला, मग त्यासाठी तू काय करणार आहेस? जिया हसत म्हणाली, त्यासाठी मला तुझी मदत लागेल. सध्या तू माहीच्या जवळ जाऊ शकतोस. तिला बाहेर घेऊन जा. तिचं मूल गेल्यानंतर ती खूप दुःखी आहे. त्यामुळे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर. बाकीचं मी पाहून घेईन. रोनित थोडा विचार करून म्हणाला, कल्पना वाईट नाही. मी तुझी मदत करायला तयार आहे. पण तुला मला सगळं स्पष्ट सांगावं लागेल. त्यानंतर जियाने त्याला सगळी योजना सांगितली. रोनित काही क्षण विचारात पडला. मग मान हलवत म्हणाला, ठीक आहे, मी तुझी साथ देईन, पण तू माहीला दुखावणार नाहीस. जिया स्मित करत म्हणाली, जोपर्यंत तू या योजनेत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मला तसं काही करण्याची गरज पडणार नाही. दोघांनी एकमेकांशी हात मिळवला आणि रोनित तिथून निघून गेला. आणि त्याचवेळी एका अपार्टमेंटमध्ये प्रशांतच्या स्टडी रूममध्ये एक माणूस काळा कोट घालून उभा होता.
प्रशांत हा शांतनूच्या सावत्राई नियमासाठी काम करत होता. त्या माणसानं आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ प्रशांतला दाखवला. तो व्हिडिओ पाहून प्रशांतचे डोळे विस्फारले. काही क्षणांनी त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू स्मित उमटलं. प्रशांत म्हणाला, तू खरंच खूप मोठं काम केलं आहेस. तो माणूस म्हणाला, तो गंभीर, सध्या पोलिसांना सगळीकडे हवा आहे आणि हा व्हिडिओ त्याच्या मृत्यूची खात्री देतो. मी आधी हा व्हिडिओ पोलिसांना देणार होतो, मग विचार केला की आधी तो तुम्हाला दाखवावा. प्रशांत म्हणाला, तू अगदी बरोबर केलंस. त्याने आपल्या ड्रॉवरमधून बरेच पैसे काढले आणि त्या माणसाला दिले. त्यानंतर त्याच्याकडून तो व्हिडिओ घेतला. आता लक्ष ठेव, हा व्हिडिओ पुढे कुणाकडेही जाऊ नये. त्या माणसाने उत्तर दिलं, तसंच होईल. हो. तो माणूस निघून गेल्यावर प्रशांत आनंदाने पुटपुटला. आता कसा वाचशील शांतनू? आणि तो हसतो. हा हा हा. तो गेल्यानंतर प्रशांतने लगेच नीमाला फोन केला. नीमा म्हणाली, हॅलो. प्रशांत म्हणाला, मला तुला खूप महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. तू इथे ये. नीमा म्हणाली, काय झालं? प्रशांत म्हणाला, ते फोनवर सांगू शकत नाही. तू लवकर इथे ये. नीमाने वेळ पाहत म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. रात्र बराच वेळ झाला आहे. प्रशांतने खोल श्वास घेत म्हणाला, बरं सांगू का? भेटण्याचा खरा आनंद तर रात्रीच येतो स्वीटहार्ट. नीमा थोड्या शंकेने म्हणाली, तिथे अजून कोणी नाही ना? प्रशांत म्हणाला, नाही, मी एकटाच आहे आणि मी तुला जे दाखवणार आहे ते पाहिल्यावर तू खूप खुश होशील. नीमा म्हणाली, ठीक आहे, मी येते. प्रशांतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो नेहमीपासूनच जयस्वाल कुटुंबाची संपत्ती मिळवण्याच्या मागे होता. त्यासाठी तो इतका वेडा झाला होता की त्याने स्वतःच्या गर्लफ्रेंड नीमालाच त्या कुटुंबात लग्न करायला भाग पाडलं आणि तेही शांतनूच्या वडिलांशी. आता त्याच्या वाटेत फक्त एकच काटा उरला होता, शांतनू. तो दूर झाला की त्याची इच्छा पूर्ण होणार होती. हा विचार करत तो स्टडी रूममधून बाहेर निघाला. काही वेळानंतर थोड्याच वेळात नीमा प्रशांतच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. प्रशांतने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, शेवटी तू आलीस, ये बस. त्याने पटकन वाईन सर्व करत म्हणाला, ही माझी फेवरेट वाईन आहे. नीमा हसत म्हणाली, काय झालं प्रशांत, आज खूप खुश दिसतोयस? आणि त्यावेळी प्रशांत म्हणाला, कारण तसं आहे. आधी वाईनचा एक घोट घे आणि सांग कशी आहे. नीमाने वाईनचा घोट घेतला आणि म्हणाली, वा, खूप टेस्टी आहे. प्रशांतने आपला मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ नीमासमोर दाखवला. त्या व्हिडिओमध्ये शांतनू एका फॅक्टरीत गंभीरला निर्दयपणे मारताना दिसत होता. त्याने त्याच्या बोटा मोडल्या होत्या आणि त्याला रक्तबंबाळ केलं होतं. हे पाहताच नीमाच्या घशात वाईन अडकली. ती आश्चर्याने म्हणाली, तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला? प्रशांत हसत म्हणाला, मी बराच दिवस शांतनूवर लक्ष ठेवून होतो आणि बघ आपल्याला काय मिळालं. गंभीर आता मेलेला आहे आणि पोलीस अजूनही त्याला माहीवर हल्ला केल्यामुळे शोधत आहेत. त्यांना अजून माहीतच नाही की शांतनूने त्याचा खात्मा केला आहे. तो पुढे म्हणाला, आता हा व्हिडिओ आपला ट्रम्प कार्ड आहे. आता शांतनूला आपण जे सांगू तेच त्याला करावं लागेल. नीमा अजूनही आश्चर्याने तो व्हिडिओ पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू एक धूर्त हास्य उमटलं. ती म्हणाली, प्रशांत, तू अजूनही तसाच आहेस, अजिबात बदलला नाहीस. आजही तितकाच कावेबाज आहेस. कदाचित म्हणूनच मला पुन्हा पुन्हा तुझ्यावर प्रेम वाटतं. प्रशांत हसला, तू तर माझी राणी आहेस. त्याने तिला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर एक उत्कट किस केला. नीमा म्हणाली, मग आता तुझा पुढचा प्लॅन काय आहे? प्रशांत आनंदाने म्हणाला, आता आपण शांतनूला जियाशी लग्न करायला भाग पाडू.
त्यानंतर त्याच्याकडून संपूर्ण संपत्ती जियाच्या नावावर करून घेऊ. तो पुढे म्हणाला. मग शांतनू आपल्या हातातील बाहुली बनून राहील आणि जेव्हा जियाचं मन त्याच्यापासून भरून जाईल तेव्हा त्याला बाजूला काढून टाकू. हे ऐकून प्रशांत आणि नीमा दोघेही मोठ्याने हसू लागले. पण त्यांची ही चाल यशस्वी होईल का? शांतनूचं अपार्टमेंट. माही जेव्हापासून आपल्या आई सीमा यांच्याकडे राहायला गेली होती तेव्हापासून शांतनू खूप बेचैन झाला होता. तो तिला खूप मिस करत होता. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की ती कशीही करून परत यावी. पण तो तिला सरळ सांगणार नव्हता, तू परत ये. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू होता. अचानक त्याच्या मनात एक खोडकर विचार आला. त्याने लगेच माहीला फोन केला. त्यावेळी माही गाढ झोपेत होती. झोपेतच तिने मोबाईल उचलला आणि म्हणाली, हॅलो. शांतनू म्हणाला, तू अजूनही झोपली आहेस. तो थोडा चिडून बोलला, कारण तो स्वतः तिच्या आठवणीत रात्रभर झोपला नव्हता आणि माही मात्र आरामात झोपली होती. माही अर्धवट झोपेत म्हणाली, तुम्ही मला इतक्या सकाळी का फोन करत आहात? शांतनू आश्चर्याने म्हणाला, अरे इतक्या सकाळी? आता तर सकाळचे 9 वाजले आहेत माहिका. मला कामासाठी उशीर होत आहे. मला अजून समजतच नाही की ऑफिसला काय घालून जावं आणि माझा नाश्ताही तयार नाही. माहीने तोंड वाकडं करत म्हटलं, शांतनू तुम्ही लहान मुलांसारखं का बोलत आहात? तुमचं कपाट कपड्यांनी भरलेलं आहे. काहीही काढा आणि घाला. शांतनू म्हणाला, असं कसं काहीही घालू? माझी आवडती पांढरे शर्ट तीही सापडत नाहीये. माही उठून बसली आणि म्हणाली, मग दुसरी शर्ट घाला. त्यावेळी शांतनू लहान मुलांसारखा हट्टाने म्हणाला, मला काही माहीत नाही. तू फक्त घरी परत ये. हे ऐकून माहीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. क्षणभर तिला काय उत्तर द्यावं तेच समजलं नाही. तिने मोबाईलकडे नीट पाहिलं आणि तिला समजलं की शांतनू हे सगळं मुद्दाम करत आहे. माही म्हणाली, शांतनू तुम्ही नीट शोधलं तर सगळं मिळेल. कृपया समजून घ्या. मला मस्तीबरोबर काही दिवस राहायचं आहे. असे बहाणे करू नका. शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे. पण त्याला अजून तिच्याशी बोलायचं होतं. माही लगेच म्हणाली, शांतनू आता ऑफिससाठी तयार व्हा. हे म्हणत तिने कॉल कट केला. शांतनू आश्चर्याने फोनकडे पाहत राहिला. माहिकाने माझा फोन कट केला. त्याने नाराज चेहरा केला आणि तिकडे माही फोनकडे पाहत हसू लागली. त्यानंतर ती खोलीतून बाहेर आली. ड्रॉइंग रूममध्ये गरमागरम नाश्त्याचा सुगंध पसरला होता. सीमा म्हणाली, गुड मॉर्निंग माही बेटा, लवकर ये आणि गरमागरम आलूचे पराठे खा, नाहीतर थंड होतील. माही सीमाजींना मिठी मारत म्हणाली, गुड मॉर्निंग मम्मी. अचानक सीमाजींना खोकला सुरू झाला. माही घाबरली. मम्मी तुमची तब्येत ठीक नाही आणि तरीही तुम्ही काम करत आहात? सीमा म्हणाल्या, काल पावसात भिजले म्हणून थोडा खोकला आणि सर्दी झाली आहे. माही थोडी रागाने म्हणाली, आणि तरीही तुम्ही काम करत आहात? सीमा म्हणाल्या, मी ठीक आहे, तू उगाच काळजी करतेस. माही ठामपणे म्हणाली, आता तुम्ही काम करणार नाही. सीमा तोंड वाकडं करत म्हणाल्या, मी बेकरी बंद करू शकत नाही. मला मिसेस बरेरा यांचं कर्ज फेडायचं आहे. हे ऐकून माही चकित झाली. काय, त्यांचं कर्ज? सीमा म्हणाल्या, हो, जर मी हे बेकरी पुन्हा सुरू केली नसती तर ते लोक ही बेकरी ताब्यात त्यांनी घेतली असती. मिसेस परेरा यांनी ही बेकरी खूप कष्टाने उभी केली होती. मी तिला असं जाऊ देऊ शकत नाही. माही म्हणाली, मग तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? मी काहीतरी मदत केली असती. आणि त्यानंतर सीमा थंडपणे म्हणाल्या, तू आधीच खूप काही केलं आहेस बेटा.
शांतनूसोबत तू नुकतीच आयुष्याची नवीन सुरुवात केली आहेस, त्यावर लक्ष दे. आणि तसंही हे एवढं मोठं कर्ज नाही की मी फेडू शकणार नाही. तुला याची चिंता करण्याची गरज नाही. शिवाय तुझी जखमही अजून पूर्ण बरी झालेली नाही. मी तुला काम करू देऊ शकत नाही. माही हट्टाने म्हणाली, मी तुम्हाला एकटं काम करू देणार नाही. नाश्ता करून माहीही त्यांच्यासोबत कामाला लागली. तेवढ्या तिची नजर दारावर गेली. तिला तिथे एक ओळखीचा चेहरा दिसला. तो दुसरा कोणी नसून रोनित होता. माही आश्चर्याने म्हणाली, सर, तुम्ही इथे काय करत आहात? रोनित तिच्याकडे पाहतच राहिला. जीन्स आणि टॉपमध्ये माही खूप सुंदर दिसत होती. माही पुन्हा म्हणाली, रोनित सर. तिच्या आवाजाने रोनित आपल्या विचारातून बाहेर आला. माही म्हणाली, तुम्ही इथे कसे? रोनित मुद्दाम तिथे आला होता, पण त्याला माहीला हे कळू द्यायचं नव्हतं की माही मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, नक्कीच तुम्हाला इथे काही काम असेल, बरोबर? रोनितने घसा खाकरत म्हटलं, हो हो, मी कामासाठीच आलो आहे. गुप्ता इंडस्ट्रीचा एक प्रोजेक्ट इथे आहे. त्याचसाठी खरं सांगायचं तर मला माहीत नव्हतं की तुमची बेकरीही आहे. माही लगेच म्हणाली, नाही नाही, ही माझी बेकरी नाही. ही माझ्या आंटीची बेकरी आहे. त्या आता या जगात नाहीत. मम्मीच ती सांभाळतात. आज त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांना मदत करते आहे. तुम्ही बसा, मी आजची स्पेशल पेस्ट्री तुमच्यासाठी घेऊन येते. हे म्हणत माही तिथून निघून गेली. सारी पेस्ट्री घेऊन आली. तिने प्लेट रोनित समोर ठेवत विचारलं, खाऊन बघा कशा झाल्या आहेत. रोनितने पेस्ट्री चाखत म्हटलं, वा, खूपच यम्मी आहेत. तू बेकरी का नाही उघडत? मी त्यात तुला मदत करेन. माही हे ऐकून हसू लागली. ती म्हणाली, नाही नाही, मला फॅशन डिझायनिंगचं करायचं आहे. तुम्हाला पेस्ट्री आवडला? हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. चहा झाल्यानंतर रोनित म्हणाला, माही, मी या शहरात नवीन आहे. इथल्या ठिकाणांबद्दल मला काहीच माहिती नाही. तर तू मला शहर दाखवशील का? मी तुला जबरदस्ती करत नाही, फक्त विनंती करतोय. माही हसत म्हणाली, हो नक्कीच, मी तुम्हाला पूर्ण शहर फिरवेन. रोनित म्हणाला, थँक्यू. आणि त्यानंतर संध्याकाळी माही थकून घरी आली तेव्हा सीमाजी तिला म्हणाल्या, माही, तू जरा आराम कर, मी आत्ता डिनर बनवते. माहीने त्यांची गोष्ट मान्य केली आणि आपल्या खोलीत गेली. तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. तिने पाहिलं तर अंतरा कॉल करत होती. हॅलो अंतरा, माही म्हणाली. अंतरा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, माही, शांतनू भैयाची तब्येत खूप खराब झाली आहे. माही घाबरून म्हणाली, काय झालं अंतरा? अंतरा म्हणाली, त्यांना खूप जोराचा ताप आला आहे आणि त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. तू लवकर इथे ये. माहीने लगेच फोन ठेवला आणि बाहेर येत सीमाजींना म्हणाली, मम्मीजी, मी जाते. शांतनूजी आजारी आहेत. मला त्यांच्याजवळ जायलाच हवं. सीमाजी काळजीने म्हणाल्या, माही, जपून जा. दुसरीकडे अंतरा फोन ठेवून शांतनूकडे रागाने पाहत म्हणाली, माही, येते आहे. शांतनू खट्याळ हसत म्हणाला, पण मी तर आजारी नाही, बरोबर? अंतरा चिडून म्हणाली, मग माझ्याकडून खोटं का बोलवलंत? मी तुमची बहीण आहे, तुमची पार्टनर इन क्राईम नाही. शांतनू हसत उठला आणि बेडवरून उभा राहिला. तो अगदी फिट आणि फाईन होता. तो हसत म्हणाला, कारण मला माहीला सरप्राईज द्यायचं आहे आणि तू माझ्या प्लॅनमध्ये जास्त हस्तक्षेप करू नकोस. अंतरा अंतरा नाराज होत म्हणाली, हस्तक्षेप? मी तुमची बहीण आहे आणि माझी माही मैत्रीणही आहे. तिला खोटं बोलणं मला अजिबात आवडलं नाही. शांतनू थोडा भावूक होत म्हणाला, अंतरा, मला माहीची खूप आठवण येते आहे. ती काही दिवसांपूर्वी तिच्या आईकडे गेली होती.
तिच्याशिवाय मला राहावत नाही. मला ती माझ्यापासून दूर राहावी असे वाटत नाही, म्हणून मी हे खोटं बोलवलं. मला ती पुन्हा माझ्याजवळ हवी आहे. अंतरा थोडी मऊ पडली, पण नाटक करत म्हणाली, म्हणजे यासाठी खोट्या तापाचं नाटक करावं लागलं? शांतनू खट्याळपणे म्हणाला, तू माझी सगळ्यात विश्वासू गुप्तहेर आहेस. आणि हो, तुझं गिफ्टही मी काही दिवसात देणार आहे. अंतरा डोळे मोठे करत म्हणाली, मला गिफ्ट हवंय आणि तेही शानदार. बरं, मी निघते, तुमचा रोमांस सुरू होण्याआधीच. असं म्हणत अंतरा दरवाजा उघडून बाहेर गेली. शांतनू आता रोमॅन्टिक मूडमध्ये आला. त्याने घरातील लाईट्स बंद केल्या, कॅन्डल्स लावल्या आणि हलकं रोमॅन्टिक म्युझिक सुरू केलं. आता त्याला माहीची आतुरतेने वाट पाहायची होती. थोड्या वेळाने माही अपार्टमेंटमध्ये आली. तिच्याकडे दुसरी चावी होती. तिने हळू आवाजात हाक मारली, शांतनू, शांतनू, तुम्ही कुठे आहात? ती अपार्टमेंटच्या आत गेली. सगळीकडे अंधार होता, पण कॅन्डल्सची हलकी प्रकाशझोत दिसत होती. माही थोडी घाबरली. माही म्हणाली, शांतनू, तुम्ही कुठे आहात? अचानक शांतनू तिच्या मागून आला आणि त्याने माहीला आपल्या मिठीत घेतलं. माहीने आश्चर्याने मागे वळून पाहिलं. शांतनू हळू आवाजात तिच्या कानाशी म्हणाला, मी इथेच आहे, तुझी वाट पाहत होतो. माही आश्चर्य आणि काळजीच्या सुरात म्हणाली, हे काय आहे? तुम्ही तर आजारी आहात ना? शांतनू हसत म्हणाला, मी अगदी ठणठणीत आहे, पण तुला भेटण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. सॉरी माही, पण मी काय करणार? तू तर आईच्या घरून परत यायलाच तयार नव्हतीस. हे ऐकून माही रागाने शांतनूपासून दूर झाली. ती चिडून म्हणाली, तुम्हाला हे सगळं नाटक वाटतंय? इथे येताना मला किती काय काय विचार येत होते, माहीत आहे का? तुम्हाला थोडीशीही लाज नाही का? शांतनूने प्रेमाने तिचा हात धरला आणि म्हणाला, सॉरी माहिका, प्लीज असं रागवू नकोस. तुझ्याशिवाय आता मला काही चांगलं वाटत नव्हतं. मी काय करू? तू माझ्यासमोर दुसरा कोणताच पर्याय ठेवला नव्हतास. माही अजूनही नाराज होत म्हणाली, काहीही असो, पण तुम्ही जे केलं ते अजिबात बरोबर नव्हतं. शांतनूने थोडं लाडीकपणे तोंड पाडत म्हटलं, सॉरी बाबा, पुढे असं पुन्हा होणार नाही. त्याचा तो निरागस चेहरा पाहून माहीचं मन हळूहळू वितळू लागलं. तिने शांतनूच्या गळ्यात आपले हात टाकले आणि म्हणाली, पण यासाठी तुम्हाला शिक्षा तर भोगावीच लागेल. शांतनूने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, काय शिक्षा? माही थोड्या खोडकरपणे म्हणाली, तुम्ही तर आजारी आहात ना, मग मी तुम्हाला खिचडी बनवून खाऊ घालते. काय खिचडी? खिचडीचं नाव ऐकता शांतनूने चेहरा वाकडा केला. नको नको, माही हसत म्हणाली, ठीक आहे, मग दुसरा एक पर्याय आहे. शांतनू म्हणाला, काय? माहीने आपली अट सांगितली, आजचं जेवण तुम्ही बनवायचं. हे ऐकता शांतनूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काय? मी आणि स्वयंपाक? माहीने हसत मान हलवली. शांतनू मनातच विचार करू लागला, माहीने माझ्यासाठी एकदम परफेक्ट शिक्षा ठरवली आहे. आता तो नकार तरी कसा देणार? म्हणून तो म्हणाला, तू इतक्या लांबून आली आहेस, थकली असशील, तू आधी फ्रेश होऊ नये, तोपर्यंत मी काहीतरी खायला बनवतो. असं म्हणत शांतनू किचनकडे गेला. खरं तर पाणी पिण्याव्यतिरिक्त त्याने कधीच किचनमध्ये पायसुद्धा ठेवला नव्हता. स्वयंपाक करणं तर त्याच्या पूर्णपणे बाहेरचं काम होतं. दरम्यान माही विचार करत होती, मी शांतनूला स्वयंपाक करायला सांगितलं खरं, पण त्यांना काही बनवता तरी येतं का? काही हरकत नाही, पाहूया त्यांच्यात काही लपलेलं टॅलेंट आहे का. तोपर्यंत मी अंघोळ करून घेते. असं म्हणत तिने आपली बॅग बेडवर ठेवली आणि वॉशरूमकडे निघून गेली. दरम्यान किचनमध्ये शांतनूने आपल्या शर्टच्या बाह्या वर केल्या आणि मोबाईल स्टँडवर ठेवून यूट्यूबवर नूडल्स बनवण्याचा व्हिडिओ लावला. व्हिडिओमध्ये नूडल्स उकळत होते. शांतनूने नूडल्सचं पाकिट उघडलं, पण ते उघडताच सगळे नूडल्स किचनच्या स्लॅबवर सांडले. अरे देवा, हे काय झालं?
त्याने कसाबसा पाणी उकळायला ठेवलं आणि त्यात नूडल्स टाकण्याचा प्रयत्न केला, पण उकळतं पाणी त्याच्या हातावर सांडलं. आता त्याला चटका बसला आणि त्यानंतर नूडल्स टाकताच ते वर येऊ लागले. त्याच वेळी त्याचा फोन खाली पडणार होता. फोन पडताना त्याचा हात गरम पॅनला लागला. कसाबसा त्याने सगळं सावरलं. थोड्या वेळाने त्याने नूडल्सकडे पाहिलं. ते इतके विचित्र आहेत, खराब दिसत होते की त्यांना पाहूनच त्याचा मूड खराब झाला. शांतनू स्वतःशीच पुटपुटला, नाही, हे काही चालणार नाही. मला बाहेरूनच काहीतरी मागवावं लागेल. त्याने लगेच टायगरला फोन करून घरच्यासारखं जेवण घेऊन येण्यास सांगितलं आणि स्वतः किचन साफ करू लागला. थोड्या वेळाने टायगरचा फोन आला. सर, जेवण घेऊन आलो आहे. शांतनूने लगेच दरवाजा उघडला आणि त्याच्या हातातून जेवण घेत म्हणाला, थँक्स टायगर, आज तू माझी खूप मोठी मदत केलीस. टायगर थोडा गोंधळून म्हणाला, पण सर, आज तर आपण दोघं डिनरला जाणार होतो ना, मग तुम्ही मला का नाही म्हटलं? आणि त्यानंतर शांतनूने काहीही उत्तर न देता दरवाजा बंद केला. टायगर तसाच नाराज चेहऱ्याने उभा राहिला. इकडे शांतनूने पटकन ते सगळं जेवण सुंदर प्लेटमध्ये वाढून टेबलवर मांडलं. तो स्वतःशीच म्हणाला, माहीला कळू द्यायचं नाही की हे जेवण मी बनवलं नाही. पण त्याच्या लक्षातच आलं नाही की जेवणाचं बिल हळूच सरकून खाली जमिनीवर पडलं होतं. शांतनूने टेबल नीट सजवलं आणि बाहेरून मागवलेलं जेवण प्लेट्समध्ये वाढून ठेवलं. टेबल खूप सुंदर दिसत होते. ते पाहून शांतनूच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. तो स्वतःशीच म्हणाला, वा, माहिकाला हे सगळं खरोखर खूप आवडेल. पण आधी किचन साफ करून ठेवतो, नाहीतर तिला कळेल की हे जेवण मी बनवलेलं नाही. असं म्हणून त्याने किचन साफ करायला सुरुवात केली. त्याने सगळी भांडी धुतली, काउंटरही स्वच्छ केला. थोड्याच वेळात माही बाहेर आली. टेबलावर वाढलेलं जेवण पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने पदार्थ पाहायला सुरुवात केली. डाळ, पनीर, रोटी, भात, सॅलड. काय बात आहे. हे सगळं पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. त्यानंतर इतक्यात शांतनूही तिथे आला. माहिकाने त्याच्याकडे पाहत विचारलं, हे सगळं तुम्ही बनवलं आहे का? शांतनू थोडा स्टाईलमध्ये वाकला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाला, का, तुम्हाला काही शंका आहे का? माहीने नकारार्थी मान हलवली आणि ती खुर्चीवर बसली. शांतनूने स्वतःच्या हाताने तिच्या ताटात जेवण वाढलं. माहीने एक घास घेतला आणि म्हणाली, खूप चविष्ट आहे. तुम्ही तर कमालच केली आहे शांतनू. माहीला खरंच विश्वास बसत नव्हता की शांतनू इतकं छान जेवण बनवू शकतो. शांतनू म्हणाला, खा ना माहिका. माही जेवता जेवता म्हणाली, खरंच हे तुम्हीच बनवलं आहे का? शांतनू हसत म्हणाला, अगदी नक्की. आणि त्यानंतर माही जेवत राहिली आणि तिची शंका हळूहळू दूर झाली. ती म्हणाली, मला तर माहीतच नव्हतं की तुम्ही इतकं छान जेवण बनवू शकता. पुढच्या वेळी हे पनीर कसं बनवायचं ते मला नक्की शिकवा. हे ऐकून शांतनू हसू लागला आणि म्हणाला, नक्कीच, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे स्वीटहार्ट. तो तिला आणखी पनीर वाढायला लागला. इतक्यात माहीचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याचा हात जळालेला होता. ते पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तिने लगेच त्याचा हात पकडला. माही चिंतेने म्हणाली, शांतनू, हे काय झालं? शांतनूने आपला हात हलकेच तिच्या हातातून सोडवत म्हटलं, काही नाही, किचनमध्ये असं थोडंफार होतंच. तू जेव. माही म्हणाली, हे तर खूप जास्त जळालं आहे. मी कशी काय काळजी करू नये? थांबा, मी लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. शांतनू काही बोलण्याआधीच माही तिथून निघून गेली. किचन जवळच होतं आणि फर्स्ट एड बॉक्स ठेवलेला होता. तिने कपाटातून बॉक्स काढला
आणि बाहेर यायला लागली. तेवढ्यात तिची नजर जमिनीवर पडलेल्या एका बिलावर गेली. ती म्हणाली, हे काय आहे? आणि त्यावेळी माहीने बिल उचललं आणि ते पाहून ती आश्चर्यचकित झाली. डाळ पनीर रोटी. अरे, म्हणजे हे जेवण शांतनूने जवळच्या रेस्टॉरंटमधून मागवलं आहे का? ती बाहेर आली आणि बिल टेबलावर ठेवलं. शांतनूचा चेहरा लाजेने लाल झाला. त्याने डोळे बंद केले. माहीने गंभीरपणे विचारलं, शांतनू, हे काय आहे? शांतनूने घसा खाकरला आणि म्हणाला, हे सगळं मी टायगरकडून मागवलं होतं. माहीने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, का? शांतनूने हाताने आपले केस मागे सारले आणि म्हणाला, मी खरंच जेवण बनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळं बिघडलं. मी नूडल्स बनवायचा प्रयत्न केला होता, पण ते जळाले आणि माझा हातही जळाला. किचनमध्ये तर पूर्ण गोंधळ झाला होता. तो मान खाली घालत म्हणाला, मी तुला निराश करू इच्छित नव्हतो. मला फक्त तुला आनंदी पाहायचं होतं, बस. माहीने काळजीने विचारलं, म्हणजे त्यासाठी तुम्ही तुमचा हात जाळून घेतलात? शांतनूने हळूच मान हलवली. ती त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याचा हात जो आहे तो हातात घेत म्हणाली, एवढं सगळं करण्याची काय गरज होती? तुम्ही माझ्यासाठी आजवर इतकं काही केलं आहे की माझ्यासाठी त्यासाठी शब्दच नाहीत. मला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक करण्याची काही गरज नव्हती. शांतनू शांतनू थोडा संकोचत म्हणाला, मग तू माझ्यावर रागावलेली नाहीस ना? कारण तू दिलेली शिक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. हे ऐकून माही हसू लागली. तिने नकारार्थी मान हलवत म्हटलं, काही हरकत नाही. पुढच्या वेळी आपण दोघं मिळून किचनमध्ये स्वयंपाक करू. हे ऐकून दोघेही हसू लागले. माहीने त्याच्या हातावर औषध ऑइंटमेंट लावलं. शांतनू पुढे झुकला आणि प्रेमाने माहीच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं. तो हळूच म्हणाला, आता मात्र मला अजून एका गोष्टीची भूक लागली आहे. माही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. शांतनूने तिला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिच्या ओठांवर उत्कटतेनं चुंबन घेऊ लागला. माहीनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या चुंबनाला प्रतिसाद दिला. दोघं एकमेकांना किस करत करत बेडरूममध्ये गेले. काही क्षणातच दोघेही बेडवर होते. शांतनू तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. दोघांनाही एकमेकांच्या उबदार श्वासांची जाणीव होत होती. शांतनू हळूच म्हणाला, आय लव्ह यू माहिका. माहीनेही प्रेमाने उत्तर दिलं, आय लव्ह यू टू शांतनू. काही वेळातच दोघं एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले. शांतनूने माहीच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माही आनंदाने म्हणाली, सरप्राईज? पुन्हा? आणि त्यावेळी शांतनू हसत म्हणाला, पण त्यासाठी तुला उद्यापर्यंत थांबावं लागेल. माही तिच्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. शांतनू खट्याळपणे म्हणाला, पण आजची रात्र मात्र तुला झोपू देणार नाही. असं म्हणत तो पुन्हा तिला किस करू लागला. पुढच्या सकाळी माहीचा फोन वाजत होता. त्या आवाजानं तिची झोप उघडली. तिने पाहिलंय की शांतनू अजूनही गाढ झोपेत होता. माहीने फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं तर त्यावर रोनितचं नाव झळकत होतं. माही पुटपुटली, रोनित सर? आणि त्यावेळी ती उठली. तिला आठवलं की आज ती त्याला शहर फिरवून दाखवणार होती, पण काल रात्रीच तिला अचानक दिल्लीला परत यावं लागलं होतं. ती सरळ बाल्कनीत गेली आणि फोन उचलत म्हणाली, हॅलो रोनित सर. रोनित म्हणाला, माही तू कुठे आहेस? आज तू मला शहर दाखवणार होतीस. मी तुझ्या बेकरीसमोर उभा आहे. माही थोडी अडखळत म्हणाली, सॉरी सर, आज मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. रोनितने विचारलं, का? काय झालं? तू जिथे असशील तिथे मी तुला घेण्यासाठी येतो.
माही म्हणाली. नाही सर, खरंच सॉरी. मी काल रात्रीच परत घरी आले. शांतनूची तब्येत थोडी बिघडली होती. रोनीच्या मनात थोडी निराशा निर्माण झाली. तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला, ठीक आहे माही, यावेळी शांतनूची काळजी घे. असं म्हणत त्याने पुढे काहीही न बोलता फोन ठेवला. माहीचा चेहरा पडला. ती स्वतःशीच म्हणाली, मला रोनी सरांना असं प्रॉमिस करायलाच नको होतं, जो मी पूर्ण करू शकत नाही. तेवढ्यात शांतनूची झोप उघडली. त्याने हाताने बेडवर शोध घेतला, पण माही तिथे नव्हती. त्याने बाल्कनीकडे पाहिलं. ती तिथे उभी होती. तो बेडवरून उठला आणि तिच्या जवळ गेला. गुड मॉर्निंग, तो म्हणाला. माही हसत म्हणाली, गुड मॉर्निंग. आणि त्यानंतर शांतनूने विचारलं, आज तू इतक्या लवकर उठलीस? माही म्हणाली, असं काही नाही, फक्त झोप उघडली. बघा ना, सकाळी सकाळी आकाश किती सुंदर दिसतंय. शांतनू मान हलवत म्हणाला, खरंच बरं, आज मी तुला कुठेतरी घेऊन जाणार आहे. माहीने उत्सुकतेने विचारलं, कुठे? शांतनू हसत म्हणाला, इट्स अ सरप्राईज. माहीने शांतनूकडे पाहत विचारलं, प्लीज आता तरी सांगा ना, काय सरप्राईज आहे? शांतनू हसत म्हणाला, नाही, अजिबात सांगणार नाही. ते पूर्ण सरप्राईज आहे. तू आधी तयार हो, पटकन तयार हो. ये, तू तयार होऊन आलीस की तुलाच कळेल. माही थोडी नाराज होत म्हणाली, ठीक आहे, मी तयार होते, पण लक्षात ठेवा, जर सरप्राईज मला आवडलं नाही तर? शांतनू तिचं बोलणं ऐकून हसू लागला. अगं, आवडणार नाही असं कसं? खूपच आवडेल. ते दोघं बोलत असतानाच अचानक डोरबेल वाजली. माही आश्चर्याने म्हणाली, अरे, डोरबेल? इतक्या सकाळी कोण आलं असेल? कदाचित डिलिव्हरी असेल का? शांतनूने भुवया उंचावत म्हटलं, थोडं अनएक्सपेक्टेड आहे, काही हरकत नाही. मी बघतो, तू जा, तयार हो. शांतनू दरवाजाकडे गेला, पण त्याने दरवाजा उघडताच माहीही तिथेच थांबली. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून शांतनूचा चेहरा गंभीर झाला. दारात पोलीस उभे होते. शांतनू आश्चर्याने म्हणाला, ACP साहेब, गगनजी इथे? तेही यावेळी? काही खास काम? ACP गगनने शांतनूकडे बारीकाने पाहिलं आणि आत येत म्हणाले, शांतनूजी, अचानक त्रास दिल्याबद्दल माफ करा, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. माहीजींवर झालेल्या त्या हल्ल्याबद्दल काही नवीन मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. माही लगेच विचारू लागली, गंभीर पकडला का? काय झालं? त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली का? शांतनू गगनसमोर उभा राहत थोड्या रागाने म्हणाला, ACP साहेब, जर त्या घाणेरड्या माणसाबद्दल, गंभीरबद्दल काही धागादोरा मिळाला असेल तर तुम्ही त्याला लगेच पकडलं पाहिजे. त्याच दिवशी पकडलं पाहिजे होतं. माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता. तुम्ही इथे वेळ का वाया घालवत आहात? गगन शांतपणे म्हणाले, माहीजी, त्या रात्रीबद्दल तुम्हाला अजून काही आठवतं का? एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा जी तुम्ही आधीच्या जबाबात सांगितली नसेल? गंभीरने काही खास बोललं होतं का? एखादं नाव घेतलं होतं का? त्याचा उद्देश फक्त तुम्हाला किडनॅप करण्याचा होता का? माहीच्या डोळ्यांसमोर त्या दिवसाचा प्रसंग पुन्हा उभा राहिला. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, तो राक्षस. गंभीर श्वास घेत त्याने सांगितलं होतं की मला कोठ्यावर विकणार आहे, मोठ्या किमतीला. त्याचाच तो प्लॅन होता. मी आधीही सांगितलं होतं. त्याने मला मारण्याबद्दल काही म्हटलं नव्हतं, फक्त विकण्याबद्दल बोलत होता. शांतनू संतापाने म्हणाला, आता तुम्ही ऐकलत ना, त्या नीच माणसानं असंच सांगितलं होतं. आता प्लीज त्या माणसाला शोधा आणि त्याला तुरुंगात टाका.
आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला बाहेर जायचं आहे. गगनने अचानक संशयाने शांतनूकडे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, गंभीरचा शोध सुरू आहे, पण अजून एक प्रश्न आहे शांतनूजी. त्या रात्री साधारण 11 वाजता तुमची कार ती सिल्व्हर सिटी क्रूज जुना इंडस्ट्रीयल एरियामधल्या बंद पडलेल्या फॅक्टरीच्या जवळ काय करत होती? तो भाग पूर्णपणे ओसाड असतो, विशेषतः रात्री. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. माही आश्चर्याने शांतनूकडे पाहू लागली. शांतनूचा चेहरा अचानक बदलला. त्याच्या डोळ्यात घाबरलेपण दिसू लागलं आणि चेहऱ्याचा रंगही फिकट पडला. तो अडखळत म्हणाला, माझी माझी कार त्या जुन्या फॅक्टरी एरियात त्या रात्री? नाही नाही, असं कसं होईल? मी तर घरीच होतो. कदाचित माझा असिस्टंट असेल. हो, सुनील. त्याला सकाळच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी काही आवश्यक कागदपत्र घ्यायला जायचं होतं. तिथे त्याच्या एका क्लायंटचं ऑफिस आहे बहुतेक, त्या जुन्या भागात. हो, नक्की. त्यानेच कार घेतली असेल. मी त्याला परवानगी दिली होती. का? तिथे काही घडलं का? गगनने संशयानं विचारलं. कदाचित असेल. तुम्ही खूपच अनिश्चित वाटत आहात शांतनूजी. तुमची कार, तुमचा असिस्टंट आणि तुम्हाला नीट आठवतही नाही की तो कुठे गेला होता आणि का. हे थोडं विचित्र नाही का? आणि तो क्लायंट नेमका कोण आहे? शांतनूने गंभीर नजरेने गगनकडे पाहत उत्तर दिलं. ACP गगन, माझ्याकडे खूप काम असतं आणि काही दिवसांपूर्वीच्या प्रत्येक गोष्टी मला आठवतीलच असं नाही. जितकं आठवतं होतं तितकं मी तुम्हाला सांगितलं. माही आत्तापर्यंत शांतनूच्या प्रतिक्रियेने थोडी चिंतेत होती, पण गगनच्या बोलण्याच्या पद्धतीने ती चिडली. ती शांतनूच्या पुढे येत ठाम आवाजात म्हणाली, ACP साहेब, हा काय बोलण्याचा प्रकार आहे? तुम्ही माझ्या नवऱ्याशी अशा प्रकारे प्रश्न विचारू शकत नाही, जणू तो संशयित आहे. तुम्ही इथे माझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलायला आला होतात, माझ्या नवऱ्यावर आरोप करायला नाही. त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं आहे. सुनील कार घेऊन गेला होता, बस इतकंच. आता जर तुम्हाला गंभीरला पकडायचं असेल तर कृपया त्याला शोधा. आमचाही एक कार्यक्रम आहे. मला फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची होती. जुन्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये काही संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती मिळाली होती आणि तिथे तुमची कारही दिसली होती. म्हणून फक्त स्पष्टता हवी होती. असिस्टंटकडून सुद्धा चालेल. असो, मी निघतो. अजून काही आठवलं कोणाबद्दलही तर लगेच संपर्क करा. गगनने शांतनूकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि तिथून निघून गेला. शांतनूने रागाने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. हा गगन तर आता माझीच चौकशी करायला लागला आहे. शांतनूच्या चेहऱ्यावरची तणावपूर्ण अवस्था पाहून माही त्याच्या जवळ आली. माही म्हणाली, शांतनू, सगळं ठीक आहे ना? तुम्ही खरंच घाबरलेले दिसत होतात. त्याने काय विचारलं. त्या भीतीदायक जागी तुमची कार काय करत होती? सुनील खरंच तिथे गेला होता का? आणि तुम्ही त्याला तसं का सांगितलं? शांतनू म्हणाला, हो हो, सगळं ठीक आहे. अचानक दारात पोलिसांना पाहिलं आणि त्यांचे प्रश्न ऐकून थोडा धक्का बसला. एवढंच, बाकी काही नाही. सुनीलला काही महत्त्वाचे कागद आणायला पाठवलं होतं. कदाचित त्याने शॉर्टकट घेतला असेल म्हणून तो त्या भागातून गेला असेल. गगन ज्या भागाबद्दल बोलतोय तो खूप मोठा आहे आणि विशेष नाही. तो थोडं हसत पुढे म्हणाला, पण तू मात्र त्याचा खूप छान सामना केलास, माझी लायन क्वीन. शांतनूचं बोलणं ऐकून माही हसू लागली. माही म्हणाली, कोणीही माझ्या नवऱ्याशी अशा प्रकारे बोललं तर मला अजिबात आवडत नाही. शांतनू हसत म्हणाला, अरे, मी तर ठीक आहे. फक्त मला वाटत होतं की सरप्राईज थोडं उशिरा द्यावं लागेल म्हणून वाईट वाटत होतं. चल, आता लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. गगनने थोडा मूड खराब केला होता, पण आता तो पुन्हा चांगला करायचा आहे. माहीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. तिला वाटलं की गगन उगाच त्यांना त्रास देत होता. माही हसत म्हणाली, मी आत्ताच तयार होते. खरं सांगायचं तर या सरप्राईजसाठी मी खूपच एक्सायटेड आहे. शांतनूने प्रेमाने माहीच्या कपाळावर किस केलं. थोड्याच वेळात दोघेही तिथून निघाले. गाडीत बसल्यावर शांतनू माहीच्या डोळ्यात पाहत म्हणाला,
नाऊ बी रेडी फॉर अ बिग सरप्राईज. एक पॉश एरिया. शांतनूची मोठी कार शहराबाहेरील एका अतिशय पॉश आणि उच्च भ्रू परिसरात शिरली. रुंद रस्ते, हिरवीगार झाडं, भव्य गेट्स असलेले बंगले आणि आलिशान अपार्टमेंट कॉम्प्लेक्स पाहून माहीच्या डोळ्यात चमक आली. माही आनंदाने म्हणाली, वा, ही जागा तर खूपच सुंदर आहे. इथे कोण राहत असेल? सगळीकडे किती मोठमोठ्या इमारती आहेत आणि तुम्ही मला इथे कॅज्युअल कपड्यांमध्ये घेऊन आलात. जर एखादी पार्टी असती तर आधी सांगायला हवं होतं ना. शांतनू हसत म्हणाला, असं काही नाही, तू जशी आहेस तशीच परफेक्ट दिसतेस आणि इथे कोणतीही पार्टी नाही. अजून थोडा वेळ थांब. त्याने कार एका नवीन चमचमीत मल्टीस्टोरी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या गेटसमोर थांबवली. ती इमारत आधुनिक आर्किटेक्चरचं सुंदर उदाहरण होतं. काच आणि स्टीलने बनवलेली भव्य पोर्टिको आणि नीटनेटकी बाग असलेली एक सुरक्षा रक्षक लगेच धावत आला आणि पार्किंगचा दरवाजा उघडत सलाम ठोकला. गार्ड म्हणाला, गुड इव्हिनिंग शांतनू सर. शांतनू म्हणाला, गुड इव्हिनिंग रवी. शांतनूने कार आत नेऊन एका ठराविक पार्किंग स्पॉटमध्ये उभी केली. तो पटकन बाहेर उतरला आणि माहीच्या बाजूचं दार उघडत म्हणाला, वेलकम माय क्वीन. आणि त्यानंतर त्याने माहीचा हात हातात घेतला आणि तिला बाहेर उतरायला मदत केली. माही आजूबाजूला पाहत म्हणाली, हे अपार्टमेंट तर खूपच एक्सक्लुझिव्ह वाटतंय. आणि त्यानंतर शांतनू म्हणाला, आज चल, सरप्राईज अजून बाकी आहे. तो माहीचा हात धरून लॉबीकडे चालू लागला. लॉबीसुद्धा अतिशय भव्य होती. सुंदर कलाकृती, पॉलिश केलेला मार्बल फ्लोअर आणि लक्झरी कारसारखा दिसणारा एलिव्हेटर. दोघे एलिव्हेटरमध्ये गेले. शांतनूने टॉप फ्लोअरचं बटन दाबलं. माही शांतपणे आजूबाजूच्या आलिशान सजावटीकडे पाहत होती. तिचं हृदय उत्कटतेने धडधडू लागलं. काचेच्या लिफ्टमधून बाहेरचं दृश्य खूप सुंदर दिसत होतं. काही क्षणात एलिव्हेटर थांबला. दरवाजा उघडताच ते एका प्रायव्हेट लॉबीमध्ये पोहोचले, जी थेट त्या फ्लोअरवरील एकमेव अपार्टमेंटच्या दरवाजासमोर होती. संपूर्ण मजला त्या अपार्टमेंटसाठीच खास होता. शांतनू दरवाजासमोर थांबला आणि माहीकडे वळून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी उत्सुकता आणि आनंद दिसत होता. त्याने आपल्या खिशातून एक चमकदार आधुनिक डिझाईन्सची चावी काढली आणि ती माहीच्या हातावर ठेवली. शांतनू म्हणाला, हे घे माहिका. माहिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. माहिका म्हणाली, हे काय आहे? या दरवाजाची चावी. शांतनू हलका हसत म्हणाला, हो, या अपार्टमेंटची चावी. आणि हे अपार्टमेंट आजपासून तुझं आहे. हे ऐकताच माहीचा चेहरा आश्चर्याने उघडाच राहिला. तुम्ही काय म्हणताय? हे अपार्टमेंट तर कोट्यवधी रुपयांचं असेल. मी तुमच्याकडून हे कसं घेऊ? शांतनूने हलकेच माहीचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेला. माही त्या अपार्टमेंटभोवती नजर फिरवतच राहिली. इतकं आलिशान अपार्टमेंट तर शांतनूच्या सध्याच्या घरापेक्षाही जास्त सुंदर होतं, जिथे ते दोघे सध्या राहत होते. माही हळू आवाजात म्हणाली, शांतनू, हे खरंच आहे का? शांतनू हसत म्हणाला, हो, हे तुझं आहे, फक्त तुझं, दुसऱ्या कुणाचंही नाही. हे ऐकून माहीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला कसं प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. मी हे तुमच्याकडून कसं घेऊ? शांतनू म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी दिलेली माझी वेडिंग गिफ्ट. माही आश्चर्याने पुटपुटली, माझं अपार्टमेंट? हो. माहीने पुन्हा विचारलं, मग आता आपण दोघं इथे राहणार आहोत का? आणि त्यानंतर शांतनूने तिच्या कपाळावर हलकेच किस केलं आणि म्हणाला, तुला जसं योग्य वाटेल तसं.
तुला इथे राहायचं असेल तर आपण इथे शिफ्ट हो, आणि जर तुला हे अपार्टमेंट फक्त तुझ्यासाठी ठेवायचं असेल तर तसंही करू शकतेस. आईही इथे राहू शकते. शहराबाहेर असल्यामुळे तुला त्यांना भेटायला नेहमी जाता येत नाही, पण त्या इथे राहिल्या तर तू कधीही येऊन त्यांना भेटू शकतेस. हे ठिकाण पूर्णपणे तुझं आहे, जिथे तू शांतपणे तुझा वेळ घालवू शकतेस. आवडलं का? माहीने डोळ्यातले अश्रू पुसत हसून उत्तर दिलं, खूप आवडलं, पण मी तुम्हाला धन्यवाद कसं म्हणू? शांतनूने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाला, मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे. ये किचन बघ. इथे तू तुझे सगळे एक्सपेरिमेंट्स करू शकतेस. आणि ही लॉबी. इथून आपण दोघं मिळून सूर्यास्त पाहू. माही हसत म्हणाली, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं आहे. शांतनू शांतपणे म्हणाला, नाही, माझ्यासाठी. माही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. शांतनू पुढे म्हणाला, तुला माहिती नाही माही का, जेव्हा तू आईकडे गेली होतीस तेव्हा मी एक रात्रही नीट झोपू शकलो नाही. लहानपणी मला नेहमी वाटायचं की कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं, माझ्यासोबत असावं, पण बाबा नेहमी कामात व्यस्त असायचे. घरात असूनही ते माझ्याजवळ कधी आले नाहीत. नीमा आणि विक्रमला मला त्रास द्यायचे, पण ते कधीच माझ्या बाजूने उभे राहिले नाहीत. उलट मला सगळ्यांसमोर ओरडायचे. म्हणून मी स्वतः कठोर दाखवायला शिकलो आणि लोकांपासून दूर राहायला लागलो. पण आतून मी खूप एकटा होतो. हे बोलताना शांतनूचा आवाज भरून आला. माहीला त्याच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. तो पुढे म्हणाला, मग मी ठरवलं होतं की प्रेम वगैरे काही नसतं. मी कधीच कुणावर प्रेम करणार नाही. पण तू आलीस आणि माझं सगळंच आयुष्य बदलून टाकलंस. तू मला पूर्णपणे बदलून टाकलं. आता तर तुझ्याशिवाय माझं आयुष्य मी कल्पनाही करू शकत नाही. माहीने अलगद त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही तरीही माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार नाही. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण माझ्यासाठी तुमच्यासोबत आयुष्य घालवणं हाच सर्वात मोठा आनंद आहे. शांतनूने तिच्या गालावर प्रेमाने चुंबन दिलं आणि हसत म्हणाला, मग सांग, या घराची सुरुवात कुठून करू? बेडरूममधून की किचनमधून? माहीने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला रोमांसशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? शांतनू हसत म्हणाला, यात माझी चूक नाही. तू आहेसच इतकी सुंदर. तो तिला आपल्या बाहुपाशात घेतो. माहीने त्याच्या शर्टचा कॉलर पकडला आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले. काही वेळानंतर शांतनूने तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि बेडरूमकडे चालू लागला. काही क्षणातच ते दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. शांतनू हलक्या आवाजात म्हणाला, आय लव्ह यू माहिका. माहीनेही हसत उत्तर दिलं, आय लव्ह यू टू शांतनू. काही वेळाने दोघं शांत झाले. माही हलकेच म्हणाली, शांतनू, नवीन घरात असं? शांतनू हसत म्हणाला, का, हे घर आपलंच तर आहे आणि नवीन सुरुवात प्रेमानेच व्हायला हवी ना. तो पुन्हा तिच्या ओठांवर हलकेच चुंबन देतो. थोड्या वेळाने माही म्हणाली, आता आपल्याला निघायला हवं. शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, हो चला. दोघं अपार्टमेंटमधून बाहेर पडून पार्किंग लॉटमध्ये आले. तेवढ्या तिथे जियाची कार येऊन थांबली. जियाने त्यांना एकत्र पाहिलं. माहीच्या हातात अपार्टमेंटची चावी होती आणि ती आनंदाने फिरवत होती. शांतनू म्हणाला, माही, आपल्या अपार्टमेंटची चावी जपून ठेव प्लीज. हे ऐकताच जियाच्या भुवया उंचावल्या. ती मनातच विचार करू लागली, काय, शांतनूने माहीसाठी इतकं मोठं अपार्टमेंट घेतलं आहे. पॉश एरिया. जियाची कार पार्किंग एरियामध्ये वेगाने शिरली.
तिची नजर लगेच शांतनू आणि माहिकावर जाऊन थांबली. दोघेही शांतनूच्या कारजवळ उभे होते. संध्याकाळच्या मंद प्रकाशातही जियाला स्पष्ट दिसत होतं. माही आपल्या हातात एक आधुनिक डिझाईनची चावी आनंदाने उडवत होती. जणू एखादं मूल नवीन खेळणं मिळाल्यावर खुश होतं तसं. माहीचा चेहरा आनंदाने उजळला होता. तिच्या डोळ्यात अजूनही आनंदाश्रूंची हलकी ओल आणि चमक होती. शांतनूचा हात तिच्या कमरेवर होता आणि तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात शांतनूचा आवाज जियाच्या कानावर पडला. माही, आपल्या अपार्टमेंटची चावी नीट सांभाळून ठेव प्लीज. त्यानंतर आपल्या अपार्टमेंटची चावी. जियाच्या मनात विजेचा झटका बसल्यासारखं झालं. तिच्या भुवया ताणल्या गेल्या आणि डोळे विस्फारले. तिने कारची काच खाली केली आणि पुन्हा नीट पाहिलं. हो, ती चावी त्याच भव्य अपार्टमेंट कॉम्प्लेक्सची होती, ज्याबद्दल शहरातील श्रीमंत लोकांमध्ये सतत चर्चा होत असे. काय, शांतनूने माहीला इथे एवढं मोठं अपार्टमेंट घेऊन दिलं आहे? ते तर करोडांचं असेल. तिच्या मनात जणू आग पेटली. मत्सर आणि रागाचं विष हळूहळू तिच्या मनात पसरू लागलं. तिने लगेच स्टिअरिंग फिरवलं आणि कार तिथून थोडं दूर एका कोपऱ्यात नेऊन पार्क केली. तिथून तिला ते दोघे स्पष्ट दिसत होते, पण ते मात्र तिला पाहू शकत नव्हते. तिने आपला फोन बाहेर काढला. तिच्या बोटांना कंप सुटला होता. रागाने, भीतीने आणि पराभवाच्या जळजळीत जाणीवेने तिने पटकन निमाचा नंबर डायल केला. फोनवर रिंग वाजू लागली. जियाचा श्वास जोरात चालू होता. दरम्यान शांतनूने माहीला कारमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला. काही क्षणातच कार पार्किंगमधून बाहेर निघून गेली. तेवढ्यात फोन लागला. निमाचा थंड, थोडासा कंटाळलेला आवाज आला. हॅलो जिया. जियाचा घसा कोरडा पडला होता. तिने घाईघाईत शब्द बाहेर काढले. निमा आंटी, मी सध्या शहराबाहेर असलेल्या त्या सुपर लक्झरी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स स्कायलाईन रेसिडेन्स जवळ आहे. तुम्हाला माहिती आहे ना किती पॉश एरिया आहे तो? निमाच्या आवाजात थोडी उत्सुकता आली. हो, ऐकलं आहे. पण काय झालं? तू तिथे काय करते आहेस? जियाने आवाज अजून तीव्र करत म्हटलं. मी आता शांतनूला तिथून बाहेर येताना पाहिलं आणि त्याच्यासोबत होती ती माहिका. निमा चिडून म्हणाली. मग शांतनू आपल्या बायकोला कुठेही घेऊन जाऊ शकतो यासाठी तू मला फोन केलास? नाही आंटी, फक्त फिरायला नेण्याची गोष्ट नाही, जियाने ठामपणे सांगितलं. मी स्वतः ऐकलं. शांतनूने माहिकाला सांगितलं, आपल्या अपार्टमेंटची चावी सांभाळून ठेव. आणि माहिकाच्या हातात तीच चावी होती जी ती आनंदाने उडवत होती. शांतनूने तिला तिथे अपार्टमेंट गिफ्ट केलं आहे, पूर्णच करोडोंचं. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण पूर्ण शांतता पसरली. जियाला निमाचा थांबलेला श्वास ऐकू येत होता. मग एक खोल, धोकादायक श्वास घेत निमाचा आवाज पुन्हा आला. यावेळी त्यात थंडपणा नव्हता, फक्त संताप होता. काय म्हणालीस? शांतनूने त्या मुलीला त्या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट गिफ्ट केला. हो आंटी, अगदी खरं आहे, जिया घाईघाईने म्हणाली. मी स्वतः पाहिलं, स्वतः ऐकलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. असं चालू राहिलं तर पुढे काय होईल? जरा विचार करा. ती माहिका शांतनूची कायमची बायको बनून जाईल. शांतनू तिचं सगळं ऐकेल आणि मग जियाने पुढे भर घातली. तो दिवस दूर नाही जेव्हा ती तुम्हाला आणि विक्रमला या घरातून बाहेर काढेल, कदाचित रस्त्यावर टाकेल. शांतनूच्या संपत्तीवर आता तिचाच हक्क असेल ना? जियाचे हे शब्द ऐकताच निमाचा संताप उसळला. पण हा राग फक्त शांतनू आणि माहीवर नव्हता, जो जियावरही होता. तिचा आवाज कठोर झाला. रस्त्यावर टाकेल? माझ्याशी अशी भाषा बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आणि तू आहेस तरी काय? मी तुला शांतनूकडे पाठवलं होतं, त्याला समजवण्यासाठी, त्या मुलीपासून दूर ठेवण्यासाठी. पण तू काय केलंस? त्याच्या
आयुष्यात जागा बनवण्यातही तू अपयशी ठरलीस. ती पुढे संतापाने म्हणाली, तू केलंस तरी काय, फक्त चुगली करणं आणि माझ्यासमोर रडणं. तुझ्या असतानाही शांतनूने तिच्यासाठी करोडोंचा फ्लॅट घेतला. ही तुझीच मोठी अपयश आहे जिया. तू पूर्णपणे निकामी ठरलीस. नीमाचे तीक्ष्ण आणि अपमानाने भरलेले शब्द ऐकून जियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिचा हात फोनवर इतका घट्ट पकडलेला होता की तिचे नख हाताच्या तळव्यात घुसत होते. तिला काहीतरी बोलायचं होतं, स्वतःचा बचाव करायचा होता, पण नीमा थांबायचं नाव घेत नव्हती. ती पुन्हा संतापाने म्हणाली, तुझं काम होतं शांतनूला आपल्या बाजूला वळवणं आणि त्या मुलीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढणं, पण उलट तूच तिच्यासमोर फिकी पडलीस. तुझ्या असतानाही तो तिला इतकं मोठं गिफ्ट देतो आहे. तुला अजिबात लाज वाटत नाही. मला वाटतं तुझ्यावर विश्वास ठेवून मी फार मोठी चूक केली. जर सगळं तुझ्या भरवशावरच ठेवायचं असतं तर मी स्वतःच काहीतरी केलं असतं. मला वाटलं होतं की तू शांतनूला तुझ्याकडे वळवशील, पण तू तर पूर्णपणे अपयशी ठरलीस. जियाच्या डोळ्यात राग आणि अपमानामुळे अश्रू दाटून आले होते. ती उत्तर देणार इतक्यात म्हणाली, आंटी, मी पूर्ण प्रयत्न केला आहे, पण शांतनू अजिबात. प्रयत्न. नीमाने तिचं वाक्य मध्येच तोडलं. तिच्या आवाजात टोमणा आणि उपहास भरलेला होता. तुझ्या प्रयत्नांचा परिणाम काय झाला आहे माहिती आहे का? ती मुलगी अजूनच मजबूत झाली आहे. आता तर तिच्याकडे स्वतःचं महागडं घरही आहे. तुझे प्रयत्न कसले? फक्त कारण सांगू नकोस. तुझ्याकडून काही होणार नाही. आता मला स्वतःच काहीतरी करावं लागेल. तू तुझं पहा. इतकं बोलून नीमाने फोन कट केला. हॅलो आंटी. नीमा आंटी. जयाने फोनवर अनेकदा हाक मारली, पण समोरून कुणीच उत्तर दिलं नाही. फक्त कॉल डिस्कनेक्ट झाल्याचा आवाज ऐकू येत होता. तिने फोन आपल्या मांडीवर टाकला. डोकं कारच्या सीटच्या हेडरेस्टला टेकवलं. डोळे मिटलेले होते, पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं. नीमाचे शब्द, निकामी अपयशी, मला स्वतःच करावं लागेल, तिच्या डोक्यात सतत घुमत होते. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर रागाच्या रेषा गडद होत गेल्या. तिने डोळे उघडले आणि त्यात थंड धोकादायक चमक दिसत होती. तिने हात मुठीत घट्ट आवळले. ती स्वतःशीच हळू पण ठाम आवाजात म्हणाली, नाही नीमा, तू चुकीची आहेस. मी निकामी नाही आणि मी शांतनूला इतक्या सहजपणे माहीचा होऊ देणार नाही. कसं कोण जाणे, पण त्या साध्या मुलीवर त्याला इतकं प्रेम कसं जडलं. पण मी त्याला सिद्ध करून दाखवेन की मी तिच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. शांतनू माझा आहे आणि तो माझाच राहील. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तिने फोन उचलला आणि कार सुरू केली. आता तिच्या मनात एक नवीन योजना तयार झाली होती. दादाजींचं मॅन्शन. दुसरीकडे मॅन्शनच्या विशाल ड्रॉइंग रूममध्ये नीमा अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. जियाने सांगितलेली गोष्ट तिच्या मनात सतत घुमत होती. शांतनूने माहीला स्कायलाईन अपार्टमेंट गिफ्ट केलं. हा विचारच तिला वेडी करत होता. तिचे डोळे रागाने अरुंद झाले. शांतनू माहीवर इतके पैसे उधळतोय, ती मनातच पुटपुटली. आता मला काहीतरी असं करावं लागेल की दादाजी माहीच्या विरोधात उभे राहतील. अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला की ती झपाट्याने आपल्या बेडरूमकडे गेली. तिथे तिची एक तिजोरी होती. तिने ती उघडली आणि आतून एक जाड लिफाफा बाहेर काढला. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची पण क्रूर स्मित रेषा उमटली. तिने लिफाफ्यातून काही फोटो बाहेर काढले आणि त्यांच्याकडे नीट पाहू लागली. फोटो अगदी स्पष्ट होते, जरी ते थोड्या अंतरावरून काढलेले दिसत होते. ते फोटो हातात घेऊन ती दादाजींच्या खोलीकडे निघाली. दादाजी नेहमी संध्याकाळी आपल्या खोलीत आराम करत बसायचे. कधी वृत्तपत्र वाचायचे तर कधी शांतपणे संगीत ऐकायचे. नीमाने दरवाजा ठोठावला. आतून दादाजींचा शांत आवाज आला,
या. नीमाने दरवाजा उघडला. दादाजी आरामखुर्चीत बसून चष्मा लावून वर्तमानपत्र वाचत होते. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत होता. त्यांनी नीमाकडे पाहत विचारलं, काय झालं नीमा? काही खास आहे? खास काम आहे का? नीमाने आपल्या चेहऱ्यावर काळजी आणि दुःखाचा बनाव केला. तिचा आवाज जड झाला होता, जणू काही फार वाईट बातमी सांगणार होती. हो दादाजी, खूप महत्त्वाची आणि थोडी विचित्र गोष्ट आहे. मला मला समजत नाही की तुम्हाला कसं सांगावं. दादाजींनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. त्यांच्या भुवया थोड्या उंचावल्या. नीमाचा असा चेहरा पाहून त्यांना काहीतरी बिनसलंय असं वाटलं. विचित्र गोष्ट काय झालं? केसीबद्दल काही आहे का? शांतनू ठीक आहे ना? नीमाने शांतपणे ते फोटो दादाजींसमोर ठेवले. दादाजींची नजर त्या फोटोंवर पडताच ते चकित झाले. त्यांचा चेहरा क्षणातच फिक्कट पडला. एका फोटोमध्ये माही आणि रोहित एका बेकरीमध्ये बसलेले होते. दोघांच्या चेहऱ्यावर मोकळं निश्चिंत हसू होतं. दुसऱ्या फोटोमध्ये ते एका आर्ट गॅलरीमध्ये एका पेंटिंग समोर उभे होते. माही काहीतरी सांगत होती आणि रोहित तिच्याकडे लक्षपूर्वक ऐकत हसत होता. तिसऱ्या फोटोमध्ये ते दोघे एका पार्कमध्ये एकत्र चालत होते, एकमेकांच्या खूप जवळ. दादाजींचे हात थरथर कापू लागले. हे काय आहे नीमा? दादाजींचा आवाज कडक पण कमकुवत झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि धक्का स्पष्ट दिसत होता. नीमा लगेच म्हणाली, दादाजी, हीच ती माही आहे ज्यावर तुम्ही आणि शांतनू इतका विश्वास ठेवता. पहा, हा माणूस ज्याच्यासोबत ती फिरते आहे. दादाजींनी विचारलं. पण हा मुलगा कोण आहे? नीमा थंडपणे उत्तरली, माहीचा बॉस रोहित. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.